नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराज, जय क्रांतिकारी, जय भीम, जय मल्हार। आज पुन्हा एकदा आपल्या शेतातलं काम तुम्हाला दाखवायला आले आहे। शेती म्हटलं की फक्त हिरवगार पीक आणि भरघोस उत्पादन दिसतं, पण त्यामागे शेतकऱ्याची किती मेहनत असते हे शेतात आल्यावरच कळतं। आज आपल्याला शेतामध्ये पाईप आणि ठिबक सिंचन काम सुरू करायचं आहे। पिकांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी मिळावं यासाठी ही सगळी धावपळ सुरू आहे। ऊन असो वा पाऊस असो, कितीही धावपळ असो, शेतकरी मित्र आपल्याला शेतात मेहनत करतच राहतो। आपल्या हाताची मेहनत, मातीत घाम आणि मनात आपल्या पिकाचं स्वप्न यावरच शेतकऱ्याचं उभं आयुष्य असतं। आणि मला वाटतं शेती करणं म्हणजे फक्त व्यवसाय नाही, शेती म्हणजे मातीशी असलेलं आपलं नातं। आणि आजच्या कामामध्ये तुम्हीही माझ्यासोबत राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट करा, तुमच्या गावचं नाव नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून असाच प्रेमाचा आणि सपोर्टचा हात कायम माझ्या पाठीशी ठेवा। चला तर मग जास्त गप्पा न मारता कामाला सुरुवात करूया। शेतकऱ्याचं खरं समाधान आपल्या शेतात हिरवळ पाहण्यातच आहे। आणि माझा हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं सांगा। तर तब्येत खूप बिघडली होती आज, आणि तर बघा शेतात काय काम चालू आहे। तुम्हाला मगाशी म्हणलं तसं ठिबक सिंचनचं काम चालू होतं, आणि इकडं यांचं आव्हानचं काहीतरीच चालू होतं, पायपा हातरायच्या वगैरे। हे अशा हातरून तर घेतलेत, पण याला बरीच जांगजोड करायची राहिली होती, ती आता जांगजोड करायची चालू आहे आमची। आणि इकडं फुटवाल वगैरे, कॉक वगैरे राहिलेले होते, आणि काय चेक करत होते काय माहिती, सुलेचन वगैरे लावून असं पाईपा चिपकवायचं चाललं होतं आमचं। आणि त्यानंतर बाटली खोलना झाली, ती बाटली बघा कशी खोलायला लागलेत एकदम स्टाईलमध्ये। मग काय, एक पाईप चिटकवून झाली, दुसरी पाईप चिपकवाय गेलो। अशा पद्धतीनं सगळ्या पाईपा चिटकवून घेणार आहोत आम्ही। तुम्ही असाच ब्लॉगला कंटिन्यू सपोर्ट करा, हीच इच्छा आहे माझी तरी। आणि तुमचा आजचा दिवस कसा गेला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या गावाचं नाव पण कमेंट करायला नक्की विसरू नका। तर पोरांचं तोंड पण एवढ्या मायेनं पुसलं नसेल, तेवढं पाईपाचं तोंड एवढ्या मायेनं पुसायला लागले ते। आता काय करा म्हणल्यावर एवढं हसू आलं होतं मला, तर काय सांगूच नका। हे बघा कसं लावायला लागलेत, असं बोळा घेऊन लावतेत का हातानं लावतेस तुम्ही? कसं म्हणजे पाईपलाईन करताना कशी केली आहे तुम्ही सांगा। कुणी अशी केली आहे सांगा, आणि कुणी त्याच्यात ब्रश वगैरे असतोय असं लावले। तर आभाळ इकडं गर्द झालं होतं, पण पाऊस यायचा काय नावच घेत नव्हता आमच्या इकडं। घेत नव्हता म्हणजे पाऊसच नाही आहे, हे दुष्काळच आहे, फक्त वाळला दुष्काळ। आणि पावसाअभावी हेच आमचं जुगाड आहे, बेड सोडलेत आणि यावर ठिबक सिंचन करून आम्हाला शेवगा लावायचा आहे। इकडं बघा आमचा कुकू आणि गया कशा लागले त्या फिरायला निवांत। तर ही जोडा येत नाही म्हणून सरळ काय केलंय, बांधच फोडलाय दाजीने। तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत टाटा बाय बाय।